लोकसभेचे वातावरण चांगले तापू लागलेले आहे। कोल्हापूर लोकसभेबरोबर आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आता आलो आहोत। आपण आहोत वडगावमध्ये, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे, त्याचबरोबर शरद पवार चंद्र गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेना, एकनाथ शिंदे गटाचे, भाजपचे कार्यकर्ते, हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरातील तसेच हातकणंगले येथे आपण पाहतोय। हातकणंगले येथील लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, चांगल्या वाईट। हे आत्ताचे विद्यमान खासदार धैर्यश्री माने यांनी हातकणंगले लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली असं बोललं जातं। आपल्यावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते काय सांगाल की विकासाची गंगा इथं आणली? व्यक्तिगत विकासाला आपण मतदारसंघाचा विकास म्हणणं अजिबात योग्य नाही आणि याला कोणाचीही मान्यता नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहतोय की 100% खासदार अपेक्षित झाल्याची भूमिका सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आहे, ती कुठल्या राजकीय दृष्टिकोनातून नाही आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे तमाम कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीला विरोध, आणि म्हणूनच त्यांना भागाभागात फिरताना त्याचा अनुभवही आला। याच पेठवडगावमध्ये लोकांनी पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी नोंदवल्या गेले की खासदार हरवला आहे। एवढं असताना आपण विकास झाला आहे म्हणणं कुठल्याही दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा 100% इथे खासदार होणार, याच्यात काही वादच नाही। लोकसभेचे उमेदवार धैर्यश्री माने हरवले आहे वडगावात, असा वडगावमध्ये लोकसभेचे खासदार आहे जे आहेत ते हरवले। अशी बातमी जी होती ती मराठा आरक्षणच्या वेळेला प्रत्येक खासदाराने आमदाराला गावबंदी केली होती आणि त्यातनं काही विघ्न संतोषी माणसं आहेत, त्या विघ्न संतोषी माणसांनी हे केलेला प्रकार होता। खासदार हरवलेला नाही। खासदारचं 2 कोटीचं काम हे वडगाव नगरपालिकेच्या असणाऱ्या पुलाचं जे आता पांडुरंग पाटील पूल जे आहे तिथंच काम चालू आहे। प्रत्यक्ष जाऊन बघावं, जिल्हाध्यक्षांना ही विनंती आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, साहेबांनी आत्ताच एक उल्लेख केला की स्वतःचा विकास म्हणजे विकास नाही। नुकतंच निवडणुकीचा अर्ज भरतेवेळी त्यांचं विवरणपत्र भरलेलं असतं, त्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी, त्यांची मिळकत जी आहे 50 लाखांनी कमी झाले असं काहीतरी आलेलं आहे। दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट ह्याच्या अगोदरचे जे खासदार होते त्यांच्या प्रॉपर्टी वाढलेल्या आहेत, ह्याचा पण विषय झाला होणं गरजेचं आहे। आणि काय म्हणले ते की खासदार हरवला। खासदार फक्त लोकांच्या मध्ये मिसळतो आणि काम करत नाही, तो खासदार उपयोगाचा नसतो। कामाचा खासदार महत्त्वाचा आहे, देशाच्या विकासामध्ये हातभार लावणारा खासदार महत्त्वाचा असतो आणि त्यांनी 8200 कोटीचे विकास कामं ह्या जिल्ह्यामध्ये आणलेले आहेत, हे महत्त्वाचं आहे। जनतेमध्ये फिरणं आणि गाठीभेटी घेणं, त्यांच्यावर जेवण करणं हा खासदार आम्हाला अपेक्षित नाही, आम्हाला काम करणारा खासदार अपेक्षित आहे। खासदार काम करणारा अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? मी प्रथमतः यांचा मुद्दा खोडून काढतो। जे खासदार ज्यांनी आम्ही रक्त आटवले मागच्या वेळी त्यांना निवडून आणण्यासाठी, तर ते खासदार म्हणतात की मी बाळासाहेबांच्या विचारासाठी तिकडे गेलो, माझ्याकडे धनुष्यबाण आहे। पण मी सांगतो धनुष्यबाण रामाचा, पण ह्या हातकणंगलेचा जो खासदार आहे तो नाही कामाचा। कारण त्या आजी माजी खासदारांचं 10 वर्षात जो काय कामगार आहे तो लोकांनी बघितलेला आहे आणि हे म्हणले की त्यांचं विवरणपत्र बघा, तर त्यांची कर्ज पण मागच्या वेळी जी होती ती कर्ज आता दिसत नाहीत, पण ते कुणाचा विकास किती झाला हे पण त्यांनी बघा। काय सांगाल की खासदारांची कर्ज कमी झाला असं बोलले होते? खासदारांच्या कर्जाबद्दल नाही बोलत मी, हे काय म्हटले आता की विकास नाही आहे किंवा कामं नाही आहे, तर विचार केला तर पहिले 2 ते अडीच वर्ष कोरोनात गेली। सुरुवातीला महापूर आला होता, त्यावेळी खासदारांनी कशी मदत केली, अगदी ग्राउंड रूटला उतरून मदत केली, हे सगळ्या जिल्ह्यानं बघितलेलं आहे। आणि मदत नसेल तर 8200 कोटीचा निधी जो आलेला आहे आपल्या मतदारसंघाला तो कुठं खर्च केला? मग यांनी घरी नेला का? श्री राम भक्तांना हरामखोर म्हणणारे उद्धव साहेब जे आहेत, राम भक्तांना हरामखोर म्हणणारे उद्धव साहेब आहेत। जो धनुष्यबाण आहे जो रामाच्या हातात आहे, हा जो धनुष्यबाण आहे ते प्रभू श्री रामाच्या हातात आहे आणि ते राम भक्तांना हरामखोर म्हणणारे उद्धव साहेब जे आहेत त्यांना माझी विनंती आहे, राम भक्त हा हरामखोर नाही, हा प्रामाणिकपणे काम करणारा राम भक्त आहे। आता साहेबांनी सांगितलं की जे गद्दार खासदार, मला म्हणायचं आहे गेल्या वेळी जी निवडणूक झाली ती निवडणूक शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त मोदी साहेबांचं पोस्टर लावून आणि उद्धव ठाकरे साहेबांचं पोस्टर लावून ती निवडणूक झाली। आणि गद्दार कोण? तर आपण उद्धव साहेब खरे गद्दार आहेत। कारण का भाजपच्या मांडी लावून मतदान घेतलं, आमच्या मोदी साहेबांच्या नावावर मतं घेतली, 16 खासदार निवडून आले आणि त्याच्यानंतर आमदारकीला त्यांनी वेगळी भूमिका घेतली। म्हणून माझं म्हणणं आहे की उद्धव साहेब खरे गद्दार आहेत आणि त्यांचा वारसदार हा बाळासाहेबांचा वारसदार हा इथला
खासदार आहे आणि त्यांच्या विचाराचा खासदार आहे. हा खासदार 100% इथून पुढे निवडून जाणार. काय सांगाल? खासदारांनी गद्दारी केली नाही, ते पक्षाने गद्दारी केली असं म्हणणं आहे. 100% मला सांगा, हे सगळे व्हिडिओ जो दाखवतायत तो व्हिडिओ फक्त पूर्ण दाखवायची हिंमत ठेवा म्हणावं. मागच्या वेळा ज्या औरंगजेब आपला जो सैनिक होता त्याच्याबद्दलचा उद्धव साहेब हे सगळे एडिट करून अर्धे व्हिडिओ दाखवून हे जनतेला खुलं करायचा तो वेळ गेला. आता जनतेत येणारे व्हिडिओ बघा. दुसरी गोष्ट, एवढं तुम्ही मोदींचं वाटते तर मग आता तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो कशासाठी लागतो? बाळासाहेबांचं धनुष्यबाण कशासाठी लागतं तुम्हाला? आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही इथं तुम्हाला म्हणजे ह्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येत्या, तुम्हाला उद्धव साहेब असल्याशिवाय बाळासाहेब असल्याशिवाय इथं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मतं मिळत नाहीत. आणि म्हणून ह्या वेळेला सुद्धा तुम्ही बाळासाहेबांचा फोटो आणि म्हणून तुम्ही हिंमत असेल तर तो फोटो काढा, धनुष्यबाण बाजूला काढा. कुठलं तुमच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचाच प्रचंड मोठा विरोध केला. प्रत्येक ठिकाणी तुमच्या उमेदवाराला विरोध कोणी केलाय? भारतीय जनता पार्टीचे लोक होते. इचलकरंजीत बघितलं, मेळावे घेतले, सगळ्या ठिकाणी होतं. आणि तर तुम्हाला सांगतो, ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात तुम्ही टिकू शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. हे ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात कोणी टिकू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. आज जी लढाई चालू आहे ती या महाराष्ट्रामध्ये जो शिवधनुष्यबाण आहे, जो शिवसेना आहे, ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आमची आहे आणि मशालाची जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंची आहे. म्हणजे ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे चालू आहे. ही लढाई बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे काय वाटते? मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, 2013ला ज्यावेळी मोदी साहेबांनी जो घोषणा केला, महागाई असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा बेरोजगार असेल, ह्या विषयीचे लोकांना आव्हान केलं आणि त्या आशेवरती आम्ही सुद्धा मोदींना निवडून दिलं. परंतु आता 10 वर्ष या गोष्टीला झालं, परंतु गरिबी नष्ट झालेली नाही. गॅसचे बघा, पेट्रोल दर बघा, आता बेरोजगारी बघा. 2013ला खताचे दर 800 रुपये होते आणि सोयाबीनचे दर 400 रुपये होते. असं असताना आता 10 वर्ष झाली तरी सुद्धा सोयाबीनचे दर 10 राहायचं आणि खताचे दर मात्र डबल झालेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांचं आशा भंग झालेल्या आहेत. त्यामुळं शेतकरी आणि कष्टकरी आणि बेरोजगारी ह्या मोदी सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही. महागाई आणि कष्टकरी बेरोजगारी आता तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते ज्याप्रमाणे हे म्हणतायत की पेट्रोलचे दर वाढले, इतर धान्यांचे दर वाढले, जर असं असेल तर भारताची भारत आर्थिक महासत्तेकडे चाललाय. विकसनशील देश आहे तो विकसित कसा होणार आहे? जर पेट्रोलचे दर कमी केले आणि तुम्ही म्हणताय की लोकांना नाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा नक्कीच परिणाम होईल. आणि दर्शीलदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते वेल एज्युकेटेड आहेत. ते शेवटच्या आपल्या लोकसभेमध्ये शेवटच्या बाकावर बसून येणारे खासदार नाही आहेत. ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अगदी धाडसाने आणि निष्ठेने, गद्दार म्हणता येणार नाही त्यांना. आम्ही तर गद्दार काहीच म्हणणार नाही. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सेवा हा धर्म मांडला जातो, त्याचप्रमाणे राजकारण्याचं कर्तव्य असतं की लोकांची सेवा करावी, हाच धर्म आहे. त्याप्रमाणे धैर्यशील दादा प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. अगदी शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांना त्यांच्यापासून समाधान आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही? शेतकरी आहात, सांगा. शेतकऱ्यांनी देवणी पडीचा निवडायला त्याला दिवसाला अडी देतो म्हणून 10 वर्षावर ते निर्णय झाला 10 दिवसाला अडी द्यायची. साखरेला निर्यातबंदी केली, कांद्याला निर्यातबंदी केली. मग शेतकऱ्यांनी काय केलं? नुकसानच केलं. शेतकऱ्यांचं काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं या सरकार? काहीच केलं. शेतकऱ्यासाठी काय केलं नाही. खताचे दर वाढवले, त्याच्यावरती जीएसटी लावली. पेट्रोलचे दर वाढले. ताई म्हटल्या बघाशी सिलेंडरचा 300 रुपयाचा दर, 400 रुपयाचा दर 1200वर नेऊन ठेवला. सिलेंडर 60 रुपयाचा. आणि मग त्यावेळेला तुम्ही काँग्रेसवर कुठल्या आधारावर टीका करत होता? 1 रुपयामध्ये डॉलर देणार म्हणणाऱ्या डॉलरचा 65चा रेट 85 झाला. हा विकसनशील देश आहे. 55,000 कोटी लाखचं कर्ज 2 लाख कोटींवर गेलं. बघ कशासाठी चाललंय? एवढा मिळणारा जीएसटी हा जातोय कुणीकडं? हे सगळं तुमचं आता इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणतात सगळं समोर यायला लागलंय, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि महागाई वाढलेली आहे, तुमचं काय मत? माझं महागाईपेक्षा पहिला शेतकऱ्याच्या प्रश्नावर माझं एकच आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं, FRP एक रकमी मिळत होती. FRPचे 3 तुकडे कुणी केले हे त्यांनी उत्तर द्यावं. एवढाच माझा पहिला प्रश्न. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर पहिला त्यांनी उत्तर द्यावं. 3 तुकडे FRPचे कुणी केले आणि FRP आणि हमीभाव ह्याच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी बांधील आहे. ह्याच्यासाठी किसान सन्मान योजना आणि
आणि शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना सरकार राबवत आहे आणि 10 वर्षातला विकास बघितला तर लक्षात येईल. फार काही लांब नाही ह्या 10 वर्षात आणि त्याच्यानंतर आधीचा भारत ह्याचा तुम्ही तुलना करा आणि त्याचं उत्तर जनता देईल. शेतकऱ्यांसाठी विकास झाला नाही, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, FRP व्यवस्थित मिळालं नाही, कारण भाजपने FRP दिलं असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय? खरं म्हणजे सगळ्या मतदारांना माझी पहिल्यांदा विनंती आहे, जमलेल्या इथल्या पक्षाच्या प्रतिनिधींना विनंती आहे, हे निवडणूक देशाचे धोरणं ठरवणारे आहे. मुळात हे निवडणूक देशाचे धोरणं ठरवणार असताना आम्ही जातीपाती आणून ठेवल्या, आम्ही बंदभावकी आणून ठेवल्या. खरं म्हणजे ह्याला पहिला विरोध झाला पाहिजे. कारण काय आहे, कुठल्याही गोष्ट असू दे, पहिल्यांदा परिशिष्ट 9 काय आहे हे ह्यातल्या एकालाही माहीत नाही. परिशिष्ट 9 1951ला लादला आमच्या त्यावेळेच्या सरकारनं आणि त्यामध्ये 66 कायदे त्यावेळी घातले होते. पैकी 50 कायदे आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात होते. त्यानंतरच्या आत्ताच्या सगळ्या सरकारने त्यामध्ये 284 कायदे घातले. ते सगळ्या सरकारांचा पाप आहे, पुन्हा एका दोघाचा नाही. आणि ह्या 284 कायद्यापैकी 250 कायदे आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत. त्यामुळं माझं ह्या सगळ्यांना मत आहे, मत कुणाला द्यायचं लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार दिला आहे, घटनेनं मत द्यायचा सगळ्यांना अधिकार दिला आहे. पण हे जे महत्त्वाचं परिशिष्ट 9 जो कोण रद्द करेल त्याच्या मागं जनतेनं जायला पाहिजे. पक्ष पण जातपात सगळं मागं. कारण आमचं स्पष्ट मत आहे, कारण आपल्या ह्या भारतामध्ये घटना स्वीकारल्या, ज्या दिवशी घटना स्वीकारली 1950ला, त्यावेळी घटनेने तुम्हाला अधिकारी दिलेला. माझं स्पष्ट मत आहे, ह्या सगळ्या जनतेनं असेल, सगळ्या पक्षांनी, कुणीही असू दे, उमेदवारांना पहिल्यांदा आम्ही काय करणार आहे दिलं पाहिजे. आम्ही सगळ्या निवडणुका जातीपातीवर बंदभावकी आणून ठेवल्यात, ह्या पहिल्या थांबल्या पाहिजेत असं आमचं ठाम मत आहे. निवडणुका जातीपातीवर आल्या असं तुम्हाला वाटते का? हो, जातीपातीवर आलेलाच आहे निवडणुका या. मला सांगा, भाजप हा काम केले म्हणतात ना, मग भाजप काम केलं तर दुसऱ्याचा पक्ष फोडायची असणे काय गरज आहे? तुम्ही जर काम केलं असलं तर तुम्हाला जनता निवडून देईल. तुम्ही अजित पवार घोटाळा केलाय म्हणून त्याला तुम्ही घेताय सध्या, तो दुसऱ्या तांदळाचा झाला. मुंबईतल्या शिवस्मारकाचं काय झालं? मुंबईतल्या शिवस्मारकाचं काय झालं? अजित पवार घोटाळा करतो तो चालतोय तुम्हाला, त्याच्यावरती ईडीची चौकशी लावलेली होती, तुम्ही तो चालतोय. आदर्श घोटाळा काय झाला? पक्ष फुटलाय. यांना आपले खासदार आमदार सांभाळताच आले नाहीत, त्यांच्या मागण्याच पूर्ण करता आल्या नाहीत. ज्यावेळी यांचे खासदार आमदार सोबत होते ना, त्यावेळी यांचा कुठलाही फंड लागला नाही. ज्यावेळी शिंदे सेनेमध्ये सगळे खासदार आमदार गेले, त्या 1 महिन्यापासून लगेच फंडिंग चालू झालं, लोकांची कामं झाली, अगदी ग्राउंड लेवलला कामं झाली. आता शेतकऱ्यांच्यावर आता बोलायला शेतकऱ्यांचा विषय चालला आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, ह्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं 2.5 वर्षात? बांधव 7 बारा रिकामा करणार म्हणले, 7 करा. 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांनी एकच केलं, मान खाजवा, हात खाजवा, पाय खाजवा, खाजवाशिवाय काही केलं. 2 मिनिटं. हे जे आता बोलले पक्षफुटीवर, 2 मिनिटं, पक्षफुटीवर हे जे बोलत आहेत, हे फक्त यांचे घराणे, ह्यांची मुलं वाचवायसाठी हे बोलत आहेत. शरद पवार साहेब आज बारामतीत फिरत आहेत. जे त्यांचे थोपटे वगैरे विरोधक होतं त्यांच्या घरी ते आता जात आहेत, ते फक्त मुलीला वाचवायसाठी बारामती. पक्षफुटीचं कारण खरं पुत्रप्रेम आहे. आत्ताची निवडणूक ही देशाच्या विकासासाठी चाललेली निवडणूक आहे. कायमपणे आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसनं आजपर्यंत फक्त घराणेशाही आणली, आपली मुलं बाळं आणि आपल्या सगळ्या स्वाऱ्यांनी पुढे केलं. त्याच ओढली शिवसेनेनं. उद्धवजीने आपला मुलगा कसा, माझा बंधुभाऊ कसा, माझे मुख्यमंत्री कसे होतील अशी धोरण अवलंबलं. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 100% 70,000 कोटीचा घोटाळा ज्या मोदींनी जाहीर केला, त्यानंतर 8-15 दिवसात सगळ्यांना जवळ घेतलं. आदर्श घोटाळा केला, त्यांनाच बरोबर घेतलं. म्हणजे हे सर्वसामान्य लोक ज्यांच्यावरती तुम्ही टीका करता. ईडी कोल्हापूरमध्ये काय झालं, जे किरीट सोमय्या इथे येऊन आंदोलन केले, घरी घुसणार म्हणून दंगा केले, त्यांनाच परत तुम्ही मंत्रिमंडळात मंत्री करून त्यांनाच पालकमंत्री केला. ही जी तुमची वाटचाल चालू आहे ही 100% चुकीच्या दिशेने चालू आहे आणि 100% हे सगळं चाललेलं आहे ते चुकीचं. सामान्य माणसं बरोबर नाही आहेत.
हे पावला पावला ते भोगतायत. सत्य आहे ना, तर सगळं सत्य आहे. तर जन्म टाकांना कोण पण असू दे कुठल्याही पक्षाचा, तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर सगळे लगेच स्वच्छ होतात आणि तुम्ही नुसतं आरोप करता थांबताय. कोल्हापूर जिल्ह्यात आले, हसन मुश्रीफवर आरोप केला, त्यांच्याकडे गेले, आता त्यांना मंत्रिपद दिला का पालकमंत्री आरोप करतात. तिथे गेलो वॉशिंग मशीन, अजितदादा असू दे, अशोक चव्हाण असू दे, नारायण राणे असू दे, आरोप तुम्हीच करायचे, आरोप यांनीच करायचे, पुन्हा यांनीच क्लीन चिट देऊन टाकायची. हे तुमच्या पक्षात आल्यानंतर त्यांचा आरोप धुतले जातात असं म्हणणं आहे काय? आता यांच्या पक्षाचा जो उमेदवार आहे, जे काय उमेदवार आहे त्या उमेदवारांनी काय केलेलं आहे इथनं मागं काय केलेलं आहे की बाबा जे ग्लुकोज फॅक्टरी म्हणून काढणार होते ग्लुकोजचे, त्याचं जे शेअरचं अजून ठेवल्यात घडी घालून, त्याच्या पैशाची दाम दुप्पट तिप्पट चौपट झाले असलं आणि जे शेतकरी त्यांच्याकडे मागा गेले, त्यांच्याकडे काय केलं, त्यांना मारहाण केली, गुंडागिरी केली त्यांच्यावर. धरणाचं उदाहरण, धरण जे आहे हॅलो आंबर्डेचं जे धरण आहे की नाही, ते धरण थांबवायचं काम असल्या ह्या माणसानं उमेदवारानं केलंय. असला उमेदवाराला आपण त्याच्या पाठीमागनं जायचं का नाही जायचं हे जनतेला कळायला पाहिजे. आपल्या उमेदवारानं वैयक्तिक लेवलला आपल्या उमेदवारानं ग्लुकोज फॅक्टरीच्या शेअर्सची रक्कम ही ग्लुकोज फॅक्टरीच्या शेअर्सची रक्कम डबल झालेली आहे. ते त्यांच्याच केडीसी बँकेमध्ये आहेत. केडीसी बँकेवरती सत्ता त्यांची आहे. हिंमत असेल तर केडीसी बँकेचा अकाउंट त्यांनी ओपन करून दाखवावा. दुसरी गोष्ट, इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न 3.5 लाख लोकांचा करता आला नाही आणि इथलं करेला. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्यामध्ये तिथले विद्यमान आमदार कोण आहे, तो तिथले कुठल्या पक्षाचे आहेत, सत्ता असताना तुम्ही मंजूर करत नाही आणि मग कशाला हे दुसऱ्यांच्याकडे बसलाय तुम्ही आरोप. 5 वर्षात इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटला नाही. तुम्हाला काय वाटतं महिला म्हणून? पाणी प्रश्न काय सांगणार? इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा आता नाही, आता तुम्ही बघताय ना, मागच्या 2.5 वर्षात यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला हिने इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्याबद्दल काय केलं ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला इचलकरंजीच्या पाण्याचं काय केलं ह्याचं त्यांनी पहिला उत्तर द्यावं. हो जरा ऐका 2 मिनिटं. महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं, ज्या वेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं, शरद पवार गट यांचं ज्यावेळेला सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस सरकार ज्या वेळेला आत्ता सध्या विद्यमान आलं, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जर गोव्यात जर कोण जाऊन राहिला असेल तर आता विरोधी पक्षातला उमेदवार पहिला नॉट रिचेबल होता किंवा आमच्या सोबतच होता. पण आज उमेदवारी जाहीर झाली म्हणून आज लगेच विजय चालू केला. हे ज्या वेळा पहिल्यांदाच उमेदवार तुमचे गोव्याला गेले होते असं त्यांचं म्हणणं आहे का? गोव्याला उमेदवार गेले होते ते काय ह्यांच्यासाठी गेलेले नव्हते, ते फिरायला गेले होते हे लोक. आणि मग हे सगळे मंडळी पहिल्यापासून इथं आहेत, निष्ठावान आहेत, मातोश्रीवर आहेत. गेलेले कोण आहेत? हे 15 दिवस इथं राहून मग कशासाठी गेले? 15 दिवस इथं कशासाठी होते? सोडून कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले हे पहिला सांगा. टिंकू माने सगळ्यात मोठा बकरा यांचा झाला, सगळं टिंकू माने मोठे झाले, कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिली? जर गोव्याला गेले म्हणतात, न्यूज चॅनल व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठला प्रूफ आहे दाखवायचा. आणि जर ऐका सांगतो, हिने सगळं जर म्हणतात का नाही आमचा पक्ष हिंदुत्ववादी नाही, ते बीप कंपनीकडनं हिने कशाला पैसे घेतात हे आमचा प्रश्न आहे. आता हे म्हणायला लागलेत की एकनाथ शिंदेनी सरकार बनवलं, सगळं केलं. सचिन जोशीलाच ईडीची नोटीस आल्यावर ह्यांची फाटली तवा गुवाघाटी करत गेले. तो सचिन जोशी 8 महिने गायब होता, तर सचिन जोशी गुवाघाटीमध्ये आला, गायब झालेला, तयार झाला. ज्या यांनी रान उठवलेलं की गोमांस खायचं नाही वगैरे, त्याच कंपनीकडून भाजप आणि शिवसेना ह्या 2 पक्षानं त्यांच्याकडून फंड घेतला. दाखवायचं एक आणि करायचं एक, ह्याला भ्रष्टाचार म्हणायचं नाही काय. मग शेतकऱ्यांसाठी या सरकारनं काय काय केले वाटतं? एक तर सांगतो, एकूण बजेटपैकी फक्त 7% बजेट शेतीवर आहे, 2.5% बजेट आरोग्यावर आहे, 3% बजेट शिक्षणावर आहे. वास्तविक कुठलंही सरकार येऊ दे ह्याच्यावर 10% बजेट केलं पाहिजे. शिक्षण आरोग्य ज्या देशात चांगला आहे तो देश चांगला असतो. आम्हाला इथं उन्ही काढण्यात काय अर्थ नाही. आणि शेतकऱ्यांसाठी म्हणाल तर बऱ्यापैकी एक सांगतो, FRPची मोडतोड केली. 2005 साला पहिल्यांदा जी FRPचा रिकव्हरीचा बेस बदलला, त्यामुळं आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. याशिवाय फक्त MSP जी 31 ठरवली ते काही काळासाठी चांगली झाली. कुणाचा आम्ही चांगल्याला चांगला म्हणणार, वाईटाला वाईट म्हणणारी माणसं आहे.
आणि एथेनॉलचं धोरण फक्त या सरकारनं राबवलं, अन्यथा ह्या सरकारी धोरणंसुद्धा काँग्रेसच्या सरकारसारखीच आहेत, काही बदल नाही. ही इलेक्शन देशाचं नेतृत्व ठरवणारी इलेक्शन आहे. इथल्या राज्याच्या वगैरे इलेक्शनकडे आमदारकी वगैरे ह्याच्याकडे बघू नका. देशाची इलेक्शन ठरवणारा नेता ठरवणारी इलेक्शन आहे. त्यांच्याकडे अजून तिने अजेंडा जाहीर केला का? ही कसं मोदींचं नाव पुढे करतात तसं त्यांच्याकडे नाव कोणाचं पुढे तेवढं सांगा की बाबा आम्ही ह्याच्यासाठी मतदान द्यायचं. देशाचं नेतृत्व करायला कोण आहे? भरपूर लोक आहेत. फक्त मोदी ह्याच्या अगोदर काय देश चालला नाही का? आणि तुमच्याकडे मोदी सोडून दुसरं काय राहिलं आता? किती फेकणार आहे? आमच्याकडे भरपूर लोक आहेत. सन्माननीय उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलंय. उद्या देशाचं नेतृत्व उद्धव ठाकरे 100% करणार. काँग्रेस भरपूर लोक आहेत आमच्याकडे. राहुल गांधी बघा हे म्हणतात ना, ह्या मतदारसंघात फक्त ह्या खासदारांनी 5 वर्ष काय केलं हे काय सांगत नाहीत. मोदींना पंतप्रधान करायचं. मोदी तिकडे ह्यांनी काय केलं 5 वर्षात? लग्न ठरवताना पोरग्याचं कर्तृत्व बघून पोरगी देत जात्या, बाचं कर्तृत्व बघून पोरगी देत नाही. याला उत्तर तुमचं काय असेल? मुलगा बघायला जाताना मुलगी द्यायची असेल तर म्हणजे मुलग्याचे कर्तृत्व बघितलं जाते, वडिलाचं नाही तर काय होणार? बरोबर सांगितलं त्यांनी. भारत देशाला गुरु शिष्याची परंपरा आहे आणि मोदींनी केलेला विकास, मोदींच्या विषयी महासत्ता देश, मोदींचं नेतृत्व भारतानंच नाही तर अख्ख्या जगानं स्वीकारलेलं आहे, मान्य केलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढे दुसरं सगळं शून्य. मोदींचं नेतृत्व सगळ्या जगांना स्वीकारलं. तुम्हाला काय वाटतं? आताच आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे, 1 मिनिट. G20चं आपण बघितलं असेल, जी आपल्या भारतात झाली, G20ची परिषद झाली, त्यामध्ये मोदींतून पाय धरणारा आपण युगांडाचं त्यांनी राष्ट्राध्यक्ष बैठलं. त्या राष्ट्राध्यक्ष का पाय धरलं तर वॅक्सिन जे आहे त्या देशाला फुकट द्यायचं काम केलं, वॅक्सिन निर्माण केलं, जगाचा निर्माता झाला वॅक्सिन देणारा. त्यामुळं G20 करणारा हा मोदी हा सन्मानजनक 60 वर्षे देशाला सन्मानजनक स्थितीत देणार होता का मुख्य पंतप्रधान? हा पंतप्रधान हा भारतीय व्यवसाय संस्कृती जगात 1 नंबर वाढवणार पंतप्रधान आहे. आणि यांनी बोलतात ना, यांनी पंतप्रधान पदाचा पहिला उमेदवार जाहीर करावा आणि मग बोलावा. माझी विनंती आहे. आमचा उमेदवार डिक्लेअर आहे. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत आणि शपथ घेणार आहेत, हे डिक्लेअर आहेत. तुमचा पप्पू कुठं आहे? मला स्पष्ट विचारायचं आहे सर्वांना. 370ला 1 मिनिट दंगा करा किती पण 370ला पाठिंबा देणारे काँग्रेस, 2 घटना या देशामध्ये, काश्मीरची वेगळी, भारताची वेगळी, ह्या घटनेला पाठिंबा देणारी, सपोर्ट करणारी काँग्रेस. ह्या काँग्रेसची विचारधारा या लोकांना मान्य आहे का? काँग्रेसची विचारधारा तुम्हाला मान्य आहे काय? काँग्रेसची दुसऱ्याचा बाप आपला बाप आहे म्हणणं चुकीचं आहे. मग एकनाथ शिंदे एवढा तू निष्ठावंत आहेस ना, तर एकनाथ बाळासाहेब ठाकरे असं नाव लाव. वॅक्सिन वरती माझं उत्तर आहे. पहिल्या वर्षी लॉकडाऊन झाला होता, 20 लाख कोटी कोरोनासाठी पॅकेज जाहीर झालं. दुसऱ्या वर्षी 35 लाख कोटी पॅकेज जाहीर झाले. हे जनतेचे पैसे आहेत. त्या मोदी घरात आणत नाहीत वॅक्सिन तयार करायला. आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी वॅक्सिन तयार केले, त्याचा गर्व आहे आम्हाला. आणि हे सगळे पैसे आमच्या जनतेचे आहेत. 370 कलम हटवला, मान्य नाही हटवला. यातले 5 फायदे सांगा. सर्वसामान्यांना 105 फायदे सांगा. काँग्रेसनं पोलिओचा डोस दिला, कुठल्या पंतप्रधानाचा फोटो लावला काय सर्टिफिकेटवर? यांचं काय काम आहे त्या सर्टिफिकेट फोटो लावायचं? 370 कलम भारत सरकार तुम्ही कुणाला पंतप्रधान करणार आहे, कुणाच्या जेव्हा मतदान बघणार ते जाहीर करा ना. म्हणा पंतप्रधान पदाची इलेक्शन चालू आहे, आमदारकीची इलेक्शन नाही. आलं का लक्षात? खरं म्हणजे आम्हाला आता एकच करायचं आहे. लोकशाही ज्या देशाखंड स्वीकारली, इंग्लंडखंड, 1 मिनिट, त्या इंग्लंडमध्ये सुद्धा इतका गदारोळ नसतो. तिथं व्हीप नावाचा प्रकार नाही. एखादं विधेयक मांडलं तर सगळे सदस्य संसदीय विवेक मुद्देला स्मरून मतदान करतात. जरी सरकारच्या विरोधात मतदान केलं तर ते सरकार कोसळत नाही. अशा प्रकारचे धोरणं घेऊन आम्हाला जायचं आहे का नाही? का आयुष्यभर जातपात भांडणं काढायची आहेत? ह्याच्यावर एकदा जनतेनं विचार करावा आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा. जातपात पक्ष भेद न पाहता एवढीच आमचं मत. हातकणंगले मतदारसंघात तिरंगी निवडणूक आहे. सध्या धैर्यशील माने हे संपर्क नसलेले असले आहेत आणि ते नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागत आहेत. नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागत आहेत. याच बरोबर
याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या जीवावर मतं मागत आहेत. त्यांना कितपत शेतकरी या मतदारसंघात साथ देतोय हे पण बघणं गरजेचं आहे. आणि सत्यजित पाटील हे माझ्या मते या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि गद्दारांच्या ह्याच्या विश्लेषण याच्यावर बऱ्यापैकी ते मतं मागत आहेत. आणि या मतदारसंघात अतिशय चुरशीची अशी तिरंगी लढत होणार आहे. कोण यश मिळवल आता खात्री आपण देऊ शकत नाही. 370 कलम हटवला हे मान्य आहे. इथली 5 फक्त फायदे सांगा. ते जीएसटी एक मिनिट ते जीएसटी नोटाबंदी 370 याची फक्त 5 फायदे सांगा. आज अखेर महाराष्ट्रात 371 कलम आहे. 5 राज्यात 371 कलम ते हटवा म्हणून बघूया. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हे सर्व कार्यकर्ते आता होते. यांनी प्रत्येकानं मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका दिलेली आहे. कोल्हापूरसाठी अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र.